असं म्हणतात की जे आपलं असतं ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतंच. हे वाक्य माझ्या बाबतीत कुठेतरी खरं ठरलं असं मी म्हणेन. म्हणजे फ्लाइंग राणी या ही एकांकिका ऍक्च्युली नंतर झाली. 2022 साली आम्ही याचा राज्यनाट्याचा पहिला प्रयोग केला होता. तर तेव्हा मला आमचा डिरेक्टर आहे विजय पाटील, त्याने फ्लाइंग राणी साठी आशा या लीड कॅरेक्टरसाठी मला विचारलं होतं की करशील का, पण मी काही कारणास्तव त्याला म्हटलं की नाही, मला नाही जमणार करायला. आणि काही दिवस गेले. मग त्याच्यानंतर एक मुलगी ते कॅरेक्टर करत होती, तालीम करत होती. म्हणजे त्याची एक काय 2-3 मुली करत होत्या ऍक्च्युली. आणि मग लेखक मोहन बनसोडे ते रिहर्सलला गेलेले तेव्हा त्यांनी बघितलं, पण ते तेवढं बाहेर येत नव्हतं. आणि परत विजयला माझं नाव सजेस्ट केलं की निकी त्याला एकदा परत विचारून घे. तर मग विजयने मला परत विचारलं आणि मला आठवतंय की मी ऍक्च्युली ठाण्यामध्ये मुंबईमध्ये नव्हते, गावी होते. तर त्याचा मला अचानक फोन आला की असं असं आहे निकिता, 4 दिवसांवर राज्यनाट्याचं प्रयोग आहे. तर पूर्ण 2 अंकी नाटक तुला माहीत करून घेण्यापासून म्हणजे रीडिंग पासून सगळ्याच गोष्टी, ब्लॉकिंग सगळं करायचं हे 4 दिवसात, तू करशील का? मी ऍक्च्युली त्याला नाहीच म्हणणार होते, पण तो बोलला की बघ, ट्राय कर, रिस्क आहे पण, कारण 4 दिवसात पूर्ण नाटक करणं आणि ते प्रयोग करणं त्याचा हे खरंच कठीण आहे, पण आपण जर ठरवलं तर करू शकतो. मी म्हटलं चल घेऊया रिस्क, बघूया करून. आणि मग जी मी तालमीला गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवसापासून राज्यनाट्याचा प्रयोग होईपर्यंत आम्ही कोणी झोपलो नव्हतं. हे खरं आहे की तो आम्हाला बोलायचा की जरा 5 मिनिटं झोपा, आराम करा, डिरेक्टर बोलायचा, पण खरं झोप नाही लागायची. थोडे डोळे मिटले की बोलले नाही नाही, प्रयोग आहे, आपल्याला करायचं. आणि खरंच ते फ्लाइंग राणी हे 2 अंकी नाटक 4 दिवसामध्ये म्हणजे कळलं, ब्लॉकिंग पासून सगळ्या गोष्टी. आणि मग आम्ही त्याचा 5व्या दिवशी प्रयोग केला राज्यनाट्याला. काशीनाथ घाणेकरला मिनी थिएटरला त्याचा प्रयोग होता. आणि आम्ही ठाणे झोन मधून पहिले आलेलो ते नाटक आम्ही केलं. आणि खरंच खूप छान झालेलं तो प्रयोग. त्या प्रयोगाने आम्हाला समाधान नाही मिळालं, कारण खूप आम्ही जुजबी वरवर प्रयोग केला. कारण खरंच अतिशयोक्ती नाही करत आहे, पण जेव्हा प्रयोग चालू होता तेव्हा पुढचा सीन कोणता आहे हेही माहित नव्हतं. एक मुलगी होती स्नेहा नावाची, खूप शार्प होती ती, डे 1 पासून त्या प्रोसेसमध्ये होती. तिला माहित होतं, ती मला असं बोलायची की ताई ताई थांब थांब थांब, हे घेऊन जा, हे मंगळसूत्र काढायचंय तुला, आता ही पिशवी घेऊन जायची ते. आणि असं फक्त मला फेकायचं स्टेजवर आणि मग जे ठरलंय ते करायचं आणि मग परत बाहेर यायचं. कारण ओव्हरऑल 2 अंकामध्ये मी कंटिन्यू असल्यामुळे मला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नव्हता तिला. म्हणजे इतकं ते झालेलं आणि असा तो प्रयोग आमचा झालेला. पण खरंच मजा आली, ती प्रोसेस खूप छान होती, त्यातून खूप शिकायला मिळालं खरं तर. आणि पहिले आलो आणि मला तेव्हा रौप्य पदक सुद्धा मिळालेलं अभिनयाचं. तर हा एक किस्सा कायम स्मरणात राहणार आहे. म्हणून तिथे जर मी नाही म्हटलं असतं तर कदाचित माझ्याकडे आज जी सवाईची ट्रॉफी आली ती नसती आली. कदाचित आशा कोणीतरी दुसरी करत असती मुलगी. पण जे म्हणतात की आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतं. तर 10 वर्षामध्ये मला सवाईची ट्रॉफी कधी नाही मिळाली, स्टेज नाही करता आलं, पण फ्लाइंग राणीमुळे ते शक्य झालं. आणि हा एक कायम स्मरणात राहणारा किस्सा आहे फ्लाइंग राणीचा. थँक्यू.